हर हर महादेव भाविक मित्रांनो, हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. पण 2026 सालचे हे वर्ष काही विशेष आहे. येत्या 17 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. तो म्हणजे श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या महासंयोगाचे आपल्या जीवनात आणि अध्यात्मात काय महत्त्व आहे. भाविक भक्तांनो, शास्त्रानुसार श्रावण महिना आणि सोमवार हे दोन्ही भगवान महादेवांना समर्पित आहेत. दुसरीकडे नाग देवादिदेव शिवाचे आभूषण मानले गेले आहे. ज्या दिवशी नागपंचमीला सोमवार येतो तोच दिवस शिवभक्ती आणि नागदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला गेला आहे. या दिवशी केलेली पूजा थेट भगवान शिव आणि नागदेवतेचा आशीर्वाद मिळवून देणारी असते. नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा हा संयोग अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. ज्याच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा नागदोष आहे त्याच्यासाठी या दिवशी केलेली विशेष पूजा दोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. नागदेवतेला निसर्ग, भूमी आणि जलतत्वाशी जोडलेले जाते. हा सण आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतो. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग आणि सोमवारची पूजा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे या दिवशी सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणात होतो. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:29 हा पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. चौरंग किंवा पाटावर नागाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्यांना हळद कुंकू अर्पण करा. दुधाचा अभिषेक करा आणि लाह्या बताशांचा नैवेद्य दाखवा. महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार या दिवशी पुराणाची धिंड म्हणजेच उकडलेली करण्याचा आणि त्याचा नैवेद्य दाखवण्याचा विशेष प्रघात आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. नागांना दूध पाण्याऐवजी केवळ प्रतिकात्मक अभिषेक करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी अधिक चांगले असते. तसेच या दिवशी जमीन खोदणे टाळावे असे मानले जाते. तर भाविक मित्रांनो, 17 ऑगस्ट 2026 चा हा श्रावण सोमवार नक्कीच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येणारा असेल. या दुर्मिळ योगाचा लाभ घ्या आणि श्रद्धेने देवाची उपासना करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.